सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। पंतप्रधान यांच्या हस्ते PM किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण 20वा हप्ता थेट खात्यामध्ये जमा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रक्कम होणार वाढ या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय। सोबतच PM किसान योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला जे शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळतील या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे। PM किसान योजनेची हप्त्याच्या वितरणाची तारीख पुढे तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। कंटिन्यू करा व्हिडिओ। सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे देखील 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे शासनाच्या माध्यमातून। या संदर्भात देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवर आपल्या पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सर्व कृषीच्या योजनांची नवनवीन माहिती चॅनलवर पाहण्यास मिळते। पहा, पंतप्रधान यांच्या हस्ते जो 20वा हप्ता वितरित करण्यात येत आहे, या 20व्या हप्त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, बऱ्याच शेतकऱ्यांना हप्ता दिला जाणार नाही। नेमकं कारण काय असणार आहे? शासनाकडून PM किसान योजनेचे पैसे का शेतकऱ्यांना दिले जाणार नाहीत? जरी ते पात्र असतील तरी पण पैसे मिळणार नाहीत, या संदर्भातली नोटिफिकेशन आलेली आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। नेमकी नोटिफिकेशन काय आहे? शेतकरी बांधवांसाठी सूचना आहे, ती आपण अगोदर जाणून घेऊया। तर पहा, PM किसानचे पैसे विसरा, राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक। तर शेतकरी बांधवांना PM किसानचे पैसे मिळणार नाहीत। हप्ता वितरित करण्यात आल्याच्या नंतर या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि हाच जो निर्णय आहे, हा जो बदललेला नियम आहे तो शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे। पहा यामध्ये पुढे नेमकी काय माहिती आहे। तर PM किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि 20व्या हप्त्यापासून नवीन नियम लागू करण्यात आलेला असून ज्यामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक तर करायचंच आहे। पहा, हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट अगोदर लागू नव्हती, आता हा अट जो आहे, हा जो नियम आहे तो लागू झालेला आहे आणि अट लागू झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आता PM किसानचे पैसे मिळणार नाहीत। कारण जर त्यांनी ओळखपत्र काढलं नसेल, शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर 100% पैसे मिळणार नाहीत। अट लागू नसल्याने हा हप्ता शेतकऱ्यांना पहा कसल्याही पद्धतीने, अगोदर अट लागू नव्हती म्हणून बराबर शेतकऱ्यांना पैसे जे आहे वितरित झाल्याच्या नंतर मिळत होते, मात्र आता 20व्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहे। केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। महत्त्वपूर्ण शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठा हा निर्णय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वितरण करण्यात येणार आहे। या हप्त्याच्या वितरणासाठी शेतकऱ्यांना आता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे। ओळख क्रमांक असेल तरच PMचे पैसे तुम्हाला मिळतील। पहा, शेतकरी ओळखपत्र नसेल तर PM किसान योजनेचे पैसे तुम्हाला विसरावे लागतील, म्हणजेच तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। सगळ्यात मोठा हा निर्णय आहे। पहा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतर्गत बातमी समोर आलेली आहे। याचा अर्थ फक्त छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे का? जर त्यांच्याकडेच ओळखपत्र नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत का? इतर जिल्ह्यामध्ये हा नियम लागू नाही का? तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना। पहा, कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये 15 एप्रिलपासून नवीन शासन निर्णय जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय म्हणजे तुम्हाला फार्मर ID कार्ड काढावं लागणार आहे। कृषीच्या कोणत्याही योजनेचा लाभ हवा असेल तर फार्मर ID बंधनकारक आहे, अन्यथा पैसे मिळणार नाहीत।
PM चे देखील मिळणार नाहीत, नमोचे देखील मिळणार नाहीत, पीक विम्याचे देखील मिळणार नाहीत, कुठलेच पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे गरजेचं आहे काय करणं, तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकऱ्यांना काढायचं आहे फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड पटकन काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 20व्या हप्त्याचे पैसे अकाउंटला जमा होतील. आता निधी वाढ या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय पहा. जे आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपतींच्या माध्यमातून हिमाचल प्रदेश या ठिकाणी 8 तारखेला जो कार्यक्रम घेण्यात आलेला होता, त्या कार्यक्रमामध्ये PM किसान योजनेचा जो वार्षिक निधी आहे 6,000 रुपये हा अगदी तुटपुंजा आहे, म्हणजे खूप कमी आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे आणि अन्नदात्याला आर्थिक सहाय्य 100% झालेच पाहिजे. त्यामुळे PM किसान योजनेचे जे पैसे आहेत फक्त 6,000 रुपये न देता हा हप्ता वार्षिक हप्ता जो आहे तो वार्षिक जो निधी आहे 30,000 रुपये देण्यात यावा, अशा प्रकारची सूचना केंद्र सरकारला केलेली आहे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून. PM किसानचे जर पैसे वाढले तर आता 2,000 ऐवजी शेतकरी बांधवांना 10,000 रुपये एवढा हप्ता मिळेल. मग वर्षातून 3 हप्ते 10-10 हजाराचे तुम्हाला येतील जर हा 30,000चा निधी वाढला तर. पण आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा निधी खरंच वाढेल का, केंद्र सरकार या राष्ट्रपतींच्या सूचनेचा विचार करेल का, महत्त्वपूर्ण निर्णय घेईल का, PM किसानचे पैसे वाढतील का. पहा, कमीत कमी 10,000 जरी नाही आले तर कमीत कमी शेतकरी बांधवांना 5,000 तरी कमीत कमी यायलाच पाहिजेत. त्यामुळे पहा, आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पेरणी अगोदर हे पैसे जमा झाले तर नक्कीच त्यांना पेरणीसाठी हा आर्थिक हातभार जो आहे तो लागणार आहे. PMचे पैसे त्यांना पटकन पडायला पाहिजे, जेणेकरून PMचे पैसे आल्यानंतर लगेचच नमो शेतकरीचे पैसे देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. नमोचे पैसे जमा झाल्याच्या नंतरच PMचे पैसे जमा झाल्याच्या नंतरच नमोचे पैसे शेतकरी बांधवांना देण्यात येतात. त्यामुळे अगोदर गरजेचं आहे PM किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित करण्यात सुरुवात. तेव्हा नेमकी वितरण कधीपासून सुरू होईल, 21 ते 26 वितरण या ठिकाणी पहा, तुम्ही पाहिलेलं आहे स्क्रीनवरती. तर ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी कालपासूनच या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात व्हायला पाहिजे होती, परंतु प्रत्यक्षामध्ये ती झाली नाही. आता आपल्याला मंथ एंडिंगपर्यंत वाट पाहायची आहे. 100% हा हप्ता मंथ एंडिंगपर्यंत जमा होईल आणि नाही झाला तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता जो आहे तो 100% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल. PM किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भातल्या 20व्या हप्त्यासंदर्भातल्या सोबतच पुढे येणाऱ्या सर्व हप्त्यांसंदर्भातले जे ऑफिशियल निर्णय असतील, वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट असतील, त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे पटकन आणि एक लाईक पण करून टाकायचं आहे व्हिडिओला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.